जय शिवराय मित्रांनो राज्यात एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. आज 10 जुलै 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले की फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 366 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त काही शेतकरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बाधित झालेले होते, परंतु त्यांचे प्रस्ताव अद्याप शासनाला सादर करण्यात आले नव्हते। अशाच प्रकारे आता बाधित झालेल्या आणि या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करून या शेतकऱ्यांना 84,23,65,00,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ज्याच्यामुळे नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील 7,413 शेतकऱ्यांना 6,07,65,00,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यातील 4,399 शेतकऱ्यांना 5,24,12,00,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। मित्रांनो, नाशिक विभागाला यापूर्वी जवळजवळ 150 कोटीच्या आसपासची रक्कम आलेली आहे, ज्याच्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याची नुकसान भरपाई होती। आता ही मे महिन्यासाठी नुकसान भरपाई असणार आहे। कोकण विभागासाठी सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेले की जवळजवळ 307 कोटी रुपयाच्या आसपासची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। आणि आता याच्या व्यतिरिक्त मे मध्ये झालेल्या नुकसानीसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातील 626 शेतकऱ्यांना 32,14,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि लातूर या 4 जिल्ह्यातील 594 शेतकऱ्यांना 76,99,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यातील 28,751 शेतकऱ्यांना 68,09,55,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यापूर्वी मार्च आणि एप्रिल साठी बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला होता। पुणे जिल्ह्यातील सांगली, पुणे, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील 3,259 शेतकऱ्यांना 3,73,20,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यापूर्वी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला मार्च आणि एप्रिल साठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। आता एकंदरीत 45,042 शेतकऱ्यांना 84,23,65,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी जसं की ऑक्टोबर ते फेब्रुवारी 2026 असेल, याच्यानंतर मार्च आणि एप्रिल 2026 असेल, याची नुकसान भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आलेली, ती अद्याप वितरित करण्यात आलेली नाही। परंतु कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जी.आर. आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। धन्यवाद।